आपण प्रवास का करतो? कधी विचार केलाय? फक्त जागा बदलण्यासाठी? नाही. त्यामागे नक्कीच काहीतरी खोल अर्थ दडलेला आहे. आज आपण पिको अय्यर यांच्या लेखनातून प्रवासामागचं हेच तत्वज्ञान समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया हा विचारांचा प्रवास. हे वाक्य बघा. प्रवासाचा एक विलक्षण विरोधाभास. म्हणजे सुरुवातीला आपण स्वतःला हरवण्यासाठी प्रवास करतो आणि मग स्वतःला शोधण्यासाठी. पण हे दोन्ही एकाच वेळी कसं शक्य आहे? आधी हरवणं आणि मग शोधणं. याच प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधूया. तर आपला पहिला भाग आहे प्रवासाचा विरोधाभास. म्हणजे प्रवासाचं एक दुहेरी स्वरूप आहे नाही का? एकीकडे ते रोजच्या जगण्यातून सुटका आहे, पण त्याच वेळी ते स्वतःला शोधण्याचा एक मार्गही आहे. हे दोन्ही एकत्र कसं घडतं तेच आपण आता बघणार आहोत. बघा, प्रवासाची पहिली प्रेरणा बहुतेक वेळा सुटका हीच असते. सगळं काही मागे सोडून द्यायचं, एका नव्या कोऱ्या पाटीसारखं बनून जगाकडे बघायचं. जसं काही आपण पुन्हा लहान झालोय आणि अगदी प्रत्येक गोष्ट पहिल्यांदाच अनुभवतोय. हीच ती आयुष्य रिसेट करण्याची भावना. एका विचारवंताने जॉर्ज सांतायानाने याला एक भारी नाव दिले, नैतिक सुट्टी. पण थांबा, ही सुट्टी फक्त आराम करायची नाहीये. उलट ही तर ध्येयहीनतेत आणि एकांतात स्वतःला झोकून देण्याची एक संधी आहे. इथे आपण स्वतःला चॅलेंज करतो, असे काही अनुभव घेतो जे घरी बसून मिळणं शक्यच नाही. ठीक आहे, आता आपण दुसऱ्या भागाकडे वळूया. पर्यटक की प्रवासी? हा एक खूप महत्त्वाचा फरक आहे, कारण हा फरक प्रवासाचा संपूर्ण अनुभवच बदलून टाकू शकतो. आपण कुठे जातो हे महत्त्वाचं आहेच, पण त्याहूनही जास्त महत्त्वाचं आहे की आपण कसे जातो. मग काय वाटतं, काय असेल फरक पर्यटक आणि प्रवासी यांच्यात? हा काही फक्त शब्दांचा खेळ नाहीये, तर या दोन पूर्णपणे वेगळ्या मानसिकता आहेत. आणि विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की प्रवास करताना आपली मानसिकता नेमकी कोणती असते. फरक आहे तो फक्त दृष्टिकोनाचा. बघा, पर्यटक काय करतो? तो तक्रार करतो, अरे यार, इथे घरासारखं काहीच नाही. या उलट जो खरा प्रवासी असतो ना, तो जगात कुठेही गेला तरी तिथल्या माणसांमध्ये, तिथल्या परिस्थितीत एक समान धागा शोधून काढतोच. त्याला भाषेचे अडथळे जाणवत नाहीत, कारण हास्याची भाषा तर सगळीकडे सारखीच आहे, नाही का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो आपले पूर्वग्रह घरीच ठेवून येतो. चला तर मग तिसऱ्या भागाकडे जाऊया, नव्या डोळ्यांनी पाहणं. एकदा का आपण हा प्रवासी बनण्याचा दृष्टिकोन स्वीकारला ना, की मग प्रवास आपल्या वास्तवाच्या संकल्पनेलाच कसं थेट आव्हान देतो आणि पूर्णपणे बदलून टाकतो, त्यात आपण बघूया. म्हणजे नेमकं काय होतं? बघा, जेव्हा आपण एखाद्या अनोळखी वातावरणात जातो, तेव्हा ज्या गोष्टी आपण अगदी सहज गृहीत धरतो, नाही का? जसं की नळातून येणारं स्वच्छ पाणी, त्याचं महत्त्व आपल्याला तेव्हा कळायला लागतं. खरं तर प्रवास आपल्याला अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टींची किंमत शिकवतो. आणि मार्सेल प्रूस्ट यांचं हे वाक्य या सगळ्याचं अगदी सार सांगतं. ते म्हणतात, शोधाचा खरा प्रवास नवीन जागा पाहण्यात नसतो, तर नव्या डोळ्यांनी पाहण्यात असतो. किती खरं आहे हे. प्रवासातला सगळ्यात मोठा बदल बाहेरच्या जगात नाही, तर तो आपल्या आत घडतो. आणि इथेच आपण खऱ्या अर्थाने स्वतःला शोधायला सुरुवात करतो. या सगळ्यामधून एक खूप महत्त्वाचा मुद्दा समोर येतो. तो म्हणजे प्रवासी फक्त एक निरीक्षक, एक बघणारा नसतो. तो हळूहळू त्या ठिकाणाचाच एक भाग बनून जातो. तो तिथल्या लोकांशी बोलतो, त्यांच्याशी विचारांची देवाणघेवाण करतो आणि कधीकधी तर दुर्गम भागात तोच बाहेरच्या जगासाठी एक जिवंत बातमी बनतो. म्हणजे ही एक दुतर्फी प्रक्रिया आहे. आता येतोय आपला चौथा भाग, आतला प्रवास. आतापर्यंत आपण बाहेरच्या जगातील प्रवासाबद्दल बोललो, पण खरं तर प्रत्येक बाह्य प्रवासाच्या आत एक आंतरिक प्रवासही दडलेला असतो. चला तर मग आता बाहेरच्या जगातून थेट प्रवासाच्या आतल्या विश्वात डोकावूया. एक उदाहरण घेऊया. समजा आपण आइसलंडला जातो. कशासाठी? तर एक वेगळं, वृक्षहीन जग पाहण्यासाठी. ठीक आहे, हा झाला आपला बाह्य प्रवास. पण तिथे त्या वृक्षहीन जगात आपण खरंच काय शोधत असतो? स्वतःचे कोणते भाग शोधण्याचा प्रयत्न करत असतो? आणि हा प्रश्न आपल्या चर्चेला एक वेगळंच वळण देतो. आता आपलं लक्ष आइसलँडवर नाही, तर ते स्वतःवर केंद्रित होते. आणि हेच त्याचं उत्तर आहे. खरं सांगायचं तर आपलं अंतिम ठिकाण हे कुठलं गाव किंवा शहर नसतं. ते तर आपल्या मनातल्या आणि आपल्या चेतनेच्या आतल्या छुप्या वाटा असतात. पण ही स्वतःला शोधण्याची प्रक्रिया घडते कशी? विचार करा, जेव्हा आपण परदेशात असतो, जिथे आपल्याला कोणीही ओळखत नाही, तिथे आपली सामाजिक ओळख, म्हणजे आपली नोकरी, आपली पार्श्वभूमी, आपली प्रतिष्ठा, हे सगळं गळून पडतं. आणि त्या मुखवट्यांमागे जे उरतं, ते असतं आपलं खरं अस्सल स्वरूप.
आणि ऑलिव्हर क्रोमवेल यांचं हे वाक्य, ही कल्पना किती सुंदरपणे मांडतं. माणूस तेव्हाच खूप दूर जातो जेव्हा त्याला माहीत नसतं की तो कुठे चालला आहे. म्हणजे जेव्हा आपण अनिश्चिततेला स्वीकारतो, ध्येयहीनतेला आपलंसं करतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने काहीतरी सापडतं. आता आपण आलो आहोत शेवटच्या भागाकडे, कधीही न संपणारी सफर. मग या प्रवासाचा शेवट कुठे होतो? खरं तर तो होतच नाही. या भागात आपण हेच बघणार आहोत की खरा प्रवास कधीच संपत नाही, आणि हेच या अनुभवाचं सगळ्यात सुंदर रूपक आहे. शेवटी आपण या निष्कर्षावर येतो की प्रवास म्हणजे फक्त फिरणं नाही, तर ती जागरूकतेची एक उन्नत अवस्था आहे. ही एक अशी अवस्था आहे ज्यात आपण पूर्णपणे सजग असतो, जे समोर येईल ते स्वीकारायला तयार असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःमध्ये बदल घडवायला तयार असतो. हेच आहे एका अविस्मरणीय प्रवासाचं खरं सूत्र. आणि म्हणूनच म्हटलंय की सर्वोत्तम प्रवास एखाद्या सर्वोत्तम प्रेम प्रकरणासारखे असतात. ते खऱ्या अर्थाने कधीच संपत नाहीत. त्यांचा प्रभाव, त्यांच्या आठवणी आपल्यासोबत कायमच्या राहतात. अगदी घरी परतल्यानंतरही तो अनुभव आपल्या मनात बराच काळ सुरू राहतो. आपण तो आठवणींमध्ये पुन्हा जगतो आणि हळूहळू जगाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून जातो. प्रवासाचं खरं मूल्य त्याच्या या चिरस्थायी परिणामातच आहे. आणि शेवटी एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. जर सर्वात दूरचे किनारे आपल्या आतच असतील, तर मग पुढचा प्रवास कुठे असेल? बाहेरच्या जगात की